कंगना रनौतच्या वक्तव्यावरून विरोधकांनी हल्लाबोल केलाय। पोलिसांनी कंगना रनौतचं स्टेटमेंट घेतलं पाहिजे असं राऊतांनी म्हटलंय। कंगना रनौतच्या वक्तव्यावर लोकसभेत चर्चा झाली पाहिजे असंही संजय राऊतांनी म्हटलंय। वादग्रस्त महिलेचं वादग्रस्त स्टेटमेंट असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। दिल्लीतील शेतकरी आंदोलनात महिलांवर अत्याचार असं कंगना रनौत यांनी म्हटलं। बघा, कंगना राणावतला तुम्ही फार गांभीर्याने घेऊ नका। भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहेत बरं का, त्यांना काय तिच्याविषयी करायचं ते करू द्या, आम्ही तिला फार गांभीर्याने घेत नाही। केंद्राची पेन्शन योजना राज्यात आता लागू होणार आहे। खरं म्हणजे हे जे वक्तव्य आहे, शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले असं म्हणते ना ती, किंवा बलात्कार झाले, याची चौकशी व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी कंगना राणावतचं रितसर स्टेटमेंट घेतलं पाहिजे आणि त्या स्टेटमेंटवरती आम्ही मग पार्लमेंटला चर्चा करू। वादग्रस्त महिलेकडून वादग्रस्तच वक्तव्य येणार, ज्यांचं नेचर, ज्यांचा स्वभाव, ज्यांची भाषा ही नेहमीच, ज्यांचा अभ्यासच नाही, ज्यांची भाषा अशीच आहे की कधी महिलांचाही अपमान करतात महिला असून, आणि आता तर शेतकऱ्यांचा अपमान केले त्यांनी, ज्यांची बुद्धीच भ्रष्ट आहे, ज्यांच्या बुद्धीमध्येच किडे साचले आहेत। तर असे किडे ज्या डोक्यामध्ये असतात ते वळवणारे किडे कधी ना कधीतरी बाहेर निघतात। तो प्रकार या ठिकाणी दिसतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।